हॅलो स्टुडंट्स, मायसेल्फ प्रोफेसर दातखळे एस एम. आज आपण इलेक्ट्रिकल सर्किट या सबविषयाचे एम सी क्यूज पाहणार आहोत. तर फर्स्ट एम सी क्यू आहे, व्हॉट इज द करेक्ट एक्सप्रेशन फॉर द फेज अँगल इन अन आर एल सी सिरीज सर्किट. या ठिकाणी आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेत. यापैकी ऑप्शन नंबर डी जो शो करतोय फाय इज इक्वल टू टॅन इनवर्स एक्सेल मायनस एक्स सी बाय आर, हा या ठिकाणी काय आहे, करेक्ट आहे. ऑप्शन नंबर डी हे याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कॅल्क्युलेट द रेजिस्टन्स इन द सर्किट इफ द आर एम एस व्होल्टेज इज 20 व्होल्ट अँड आर एम एस करंट इज 2 अँपियर. आपल्याला ह्या ठिकाणी व्होल्टेज आणि करंट हे दोन पॅरामीटर्स गिव्हन आहेत. व्होल्टेज गिव्हन आहे 20 व्होल्ट आणि करंट गिव्हन आहे 2 अँपियर. यावरून आपल्याला कॅल्क्युलेट करायला सांगितलं आहे रेजिस्टन्स. हिअर रेजिस्टन्स आर इज इक्वल टू व्ही डिवायडेड बाय आर. व्ही इज इक्वल टू 20 and current is 2 ampere. 20 by 2 is nothing but the 10 ohm. The resistance is 10 ohm, means option number C is correct one. Next MCQ, a resistance of 7 ohm is connected in series with an inductance of 31.8 millihenry. The circuit is connected to a 100 volt 50 hertz sinusoidal supply. Calculate the current in the circuit. हा आर एल सी सिरीज सर्किटचा न्यूमेरिकल आहे. या ठिकाणी आपल्याला गिव्हन आहे रेजिस्टन्स आर इज इक्वल टू 7 ओम अँड इंडक्टन्स एल इज इक्वल टू 13.8 मिली हेनरी. तर यावरून आपल्याला फर्स्टली कॅल्क्युलेट करायचा इम्पिडन्स झेड इज इक्वल टू अंडर रूट आर स्क्वेअर प्लस एक्सेल स्क्वेअर. ठीक आहे. तर एक्सेल या ठिकाणी अननोन आहे, आपल्याला गिव्हन आहे एल मीन्स इंडक्टन्स. देन एक्सेल इज इक्वल टू 2 एफ एल, हा फॉर्म्युला आपण यूज करून इंडक्टिव्ह रिॲक्टन्स एक्सेल फर्स्टली कॅल्क्युलेट करणार आहे आणि एक्सेलची व्हॅल्यू आपण या ठिकाणी पुट करतो आहे. ठीक आहे. एक्सेल कॅल्क्युलेट झाल्यानंतर ना आर गिव्हन आहे आपल्याला 7 ओम आणि एक्सेल जो काही हा असेल त्या ठिकाणी इम्पिडन्स झेड. इम्पिडन्स झेड कॅल्क्युलेट केल्यानंतर ना आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, करंट फ्लोईंग थ्रू द सर्किट. करंट फ्लोईंग थ्रू द सर्किट, करंट आय इज इक्वल टू व्ही बाय झेड. ह्या ठिकाणी आपल्याला व्होल्टेज दिले 100 व्होल्ट आणि इम्पिडन्स झेड जो काही येईल तो इज नथिंग बट द करंट फ्लोईंग थ्रू द सर्किट. आणि त्याचा आन्सर येते ऑप्शन नंबर डी 8.2 अँपियर. नेक्स्ट एम सी क्यू, अ रेजिस्टन्स ऑफ 7 ओम इज कनेक्टेड इन सिरीज विथ अन इंडक्टन्स ऑफ 31.8 मिली हेनरी. द सर्किट इज कनेक्टेड टू अ 100 व्होल्ट 50 हर्ट्स सप्लाय. कॅल्क्युलेट द फेज डिफरन्स. म्हणजे जो प्रिव्हियस एम सी क्यू होता सेम एम सी क्यू आहे, फक्त या ठिकाणी आपल्याला फेज डिफरन्स काय करायचा आहे, कॅल्क्युलेट करायचा आहे. ठीक आहे. तर आता प्रिव्हियस एम सी क्यूमध्ये आपण करंट कॅल्क्युलेट केला होता. या ठिकाणी आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे फेज डिफरन्स. फेज डिफरन्स मीन्स फेज अँगल फाय, जो आपण फर्स्ट न्यूमेरिकल पाहिला सेम फॉर्म्युला आपण यूज करतो आहे. फेज अँगल फाय इज इक्वल टू टॅन इनवर्स, या ठिकाणी इंडक्टन्स घेऊन आहे म्हणजे एक्सेल बाय आर. ठीक आहे. आणि एक्सेल आपण लास्ट जो न्यूमेरिकल आहे त्या लास्ट न्यूमेरिकलमध्ये कॅल्क्युलेट केला होता. तर एक्सेल इज इक्वल टू टॅन इनवर्स. आता आपण कॅल्क्युलेट केला नव्हता पण त्याची व्हॅल्यू येते 10 डिवायडेड बाय आर. रेजिस्टन्स आर हा 7 आहे, 10/7. जरी तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर याचा अँगल येतो 55.1 डिग्री. राईट. आता 55.1 डिग्री हा झाला फेज डिफरन्स फाय. ठीक आहे. आता हे आपण कॅल्क्युलेट केलेलं आन्सर आहे, पण ॲक्च्युअलमध्ये या ठिकाणी इंडक्टिव्ह सर्किट घेऊन आणि इंडक्टिव्ह सर्किटचा फेज अँगल हा ऑलवेज निगेटिव्ह असतो, म्हणून आपण फाय इज इक्वल टू या ठिकाणी घेणार आहे -51.1 डिग्री. मायनस साईन फक्त आपण काय दिले तर इंडक्टिव्ह सर्किट आहे. ठीक आहे. कॅपॅसिटिव्ह सर्किट असतं तर त्याला साईन हे पॉझिटिव्ह असतं. ठीक आहे. म्हणून ऑप्शन नंबर ए जो -55.1 डिग्री हा या ठिकाणी काय करेक्ट आहे. नेक्स्ट 5th नंबरचा एम सी क्यू, इफ इन ॲन अल्टरनेटिंग करंट सर्किट इम्पिडन्स इज 26 ओम, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स इज 24 ओम, व्हॉट इज द रेजिस्टन्स. आता या ठिकाणी आपल्याला गिव्हन आहे इम्पिडन्स झेड इज इक्वल टू 26 अँड कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स एक्स सी इज इक्वल टू 24. यावरून आपल्याला रेजिस्टन्स काय करायचं आहे, कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल झेड इज इक्वल टू, आपण या ठिकाणी फॉर्म्युला यूज करतो आहे झेड स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर प्लस एक्स सी स्क्वेअर. ठीक आहे. तर झेड नोन आहे, एक्स सी नोन आहे, आपल्याला आर कॅट या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं आहे. मीन्स आर स्क्वेअर इज इक्वल टू झेड स्क्वेअर मायनस एक्स सी स्क्वेअर. झेड स्क्वेअर आहे 26 स्क्वेअर मायनस एक्स सी 24 स्क्वेअर.
26² मायनस 24² याचा आन्सर येतं R² इज इक्वल टू 100 राईट. 26चा स्क्वेअर 676 आहे आणि 24चा 576. सबट्रॅक्शन केल्यानंतर आन्सर येतं 100 आणि 100 मीन्स R इज इक्वल टू, जर आपण अंडर रूट घेतलं तर R इज इक्वल टू काय होतं त्या ठिकाणी 10 ओम. मीन्स रेजिस्टन्स R त्या ठिकाणी 10 ओम. मीन्स ऑप्शन नंबर बी या ठिकाणी काय करेक्ट. नेक्स्ट, if in an alternating current circuit capacitance of 30 microfarad is connected to a supply of 200 volt 50 hertz, find the current in the circuit. ठीक. आता या ठिकाणी कॅपॅसिटन्स सी गिवन आहे 30 मायक्रोफॅरड आणि आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे करंट. ठीक आहे. तर कॅपॅसिटन्स गिवन आहे म्हणजे हे सर्किटमध्ये झेड इज इक्वल टू इम्पिडन्स झेड इज इक्वल टू काय असला पाहिजे डायरेक्टली एक्स सी, कारण आर पण गिवन नाही आणि इंडक्टन्स पण गिवन नाही, म्हणजे इम्पिडन्स इज डायरेक्टली इक्वल टू द कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. मग आपण फर्स्टली कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स या ठिकाणी आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स एक्स सी इज इक्वल टू 1/2π एफ सी. ठीक आहे. आता या ठिकाणी 1/2π आपल्याला नोन आहे, एफ फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्ज आहे, सी कॅपॅसिटन्स पक्षी व्हॅल्यू पुट करायची आहे 30 मायक्रोफॅरड. पुट केल्यानंतर फर्स्टली आपल्याला या ठिकाणी काय कॅल्क्युलेट होईल, या ठिकाणी आपण कॅल्क्युलेट करतोय एक्स सी आणि एक्स सीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्यानंतर आता मी ऑलरेडी ह्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्या ते. ठीक आहे. तर हे ती येते 106.1 ओहम राईट. एक्स सी कॅल्क्युलेट झाला. एक्स सी कॅल्क्युलेट झाल्यानंतर एक्स सी इज इक्वल टू झेड, म्हणजे झेड काय आपला 106. आता जर आपण या ठिकाणी करंटचा फॉर्म्युला यूज केला तर करंट आय इज इक्वल टू व्ही अपॉन झेड आणि व्ही किती आहे या ठिकाणी 200 वोल्ट. 200 डिवाइड बाय 106 केलं तर आन्सर येतं 1.89 अँपियर, म्हणजे ऑप्शन नंबर बी या ठिकाणी काय करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7 आहे. इन AC circuit resistance 5 ohm is connected with capacitor having capacitive reactance 12 ohm. Supply of 260 volt is connected to the circuit. Calculate the current in the circuit. ठीक आहे. सेम न्यूमेरिकल आहे. रेजिस्टन्स आर गिवन आहे या ठिकाणी आपल्याला 5 ओम. ठीक आहे. कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स गिवन आहे 12 ओम. ठीक आहे. म्हणजे आपण फर्स्टली इथं कॅल्क्युलेट करतो इम्पिडन्स झेड इज स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. ठीक आहे. कॅल्क्युलेट केल्यानंतर ना आता आर स्क्वेअर म्हणजेच काय इथे या ठिकाणी रेजिस्टन्स 5 ओम आहे म्हणजेच 25 आणि एक्स सी 12 ओम आहे म्हणजे 12चा स्क्वेअर येतो 144. ठीक आहे. म्हणजे 169 झेड स्क्वेअरची व्हॅल्यू आली, म्हणजे इम्पिडन्स झेड इज नथिंग बट द 13 ओम. आता इम्पिडन्स झेड 13 ओम आपण कॅल्क्युलेट केला. आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे करंट. देन करंट आय इज इक्वल टू व्ही बाय झेड. व्ही इज इक्वल टू 260 बाय 13. 260 बाय 13 केलं तर त्याचा आन्सर येतं 20, म्हणजे ऑप्शन नंबर सी 20 अँपियर हा या ठिकाणी काय करेक्ट आहे. नेक्स्ट लास्ट MCQ. फाइंड द टोटल व्होल्टेज अप्लाइड इन अ सिरीज RLC सर्किट. When I is equal to 3 milliampere, VL is equal to 30 volt, VC 18 volt and R is equal to 100 ohm. आता हा RLC सिरीज सर्किटचा MCQ आहे. या ठिकाणी रेजिस्टन्स, इंडक्टर अँड कॅपॅसिटर हे तिघं पण सिरीजमध्ये कनेक्टेड आहेत. ठीक आहे. आता त्या कनेक्ट असताना आपल्याला टोटल व्होल्टेज कॅल्क्युलेट करायचं आहे. फर्स्ट आता VC गिवन आहे पण VR गिवन नाही. हिअर VR मीन्स व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टन्स. VR इज इक्वल टू काय असतो प्रॉडक्ट ऑफ करंट अँड रेजिस्टन्स. अँड करंट गिवन आहे. करंट किती आहे 3 × 10⁻³ कारण 3 मिली अँपियर इंटू रेजिस्टन्स 1000. जर आपण हे सॉल्व केलं तर याचा आन्सर येतं 3 व्होल्ट, म्हणजे VR किती भेटला आपल्याला 3 व्होल्ट. आणि सिरीजमध्ये जे काही व्होल्टेजेस आहेत ते व्होल्टेजची काय आपण करतो या ठिकाणी ॲडिशन करतो, म्हणजे टोटल व्होल्टेज मीन्स VT इज नथिंग बट द VR प्लस VL प्लस VC. आणि VR किती आहे 3 प्लस VL 33 प्लस VC 18, म्हणजे किती झाला 51 व्होल्ट. हे या ठिकाणी काय करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. तर ऑप्शन नंबर बी या ठिकाणी काय करेक्ट आहे. ठीक आहे. थँक्यू.